Hello friends, in today's lecture we are going to discuss about one of the very important organ in human body, that is the liver. लिव्हर हा आपल्या शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा ऑर्गन आहे. हा एकमेव असा ऑर्गन आहे की जो मल्टिपल टास्किंग करतो, म्हणजे अनेक प्रकारचे कामं तो करतो. म्हणून त्याला आपण मल्टीपर्पज ऑर्गन असंही म्हणतो. लिव्हर हे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये उपयोगाचं आहे, एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये उपयोगाचं आहे, सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये उपयोगाचं आहे. म्हणजे अशा अनेक कामांच्या मध्ये ते इन्व्हॉल्व झालेलं आहे. बरेचसे ऑर्गन्स असे असतात की ते केवळ एकाच सिस्टीमशी संबंधित कामं करतात. मात्र लिव्हर हे त्याला अपवाद आहे आणि म्हणून लिव्हर हा आपल्या शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा ऑर्गन आहे आणि म्हणून सुद्धा आपण ह्या लिव्हरची माहिती करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. चला तर मग हे लिव्हर कशा पद्धतीने आपल्याला उपयोगी आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याचे फंक्शन्स काय असतात, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेऊया. लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन ह्युमन बॉडी. ही आपल्या ह्युमन बॉडी मधली सगळ्यात मोठी अशी ग्लँड असते. इट्स वेट इज अबाउट 1.2 टू 1.5 किलोग्रॅम्स. साधारणतः 1.25 ते 1.5 किलो एवढं या लिव्हरचं वजन आहे. म्हणजे हा एक हेवीएस्ट ऑर्गन आपल्या बॉडीमधला मानला जातो. इट हॅज 2 अनइक्वल लोब्स. लिव्हरमध्ये 2 लोब्स आहेत, मात्र हे दोन्ही लोब्स एकसारखे नाहीत. लिव्हर इज ब्राऊन रेड इन कलर. हे ब्राऊन रेड अशा प्रकारच्या कलरचं असतं. हेपॅटिक लोब्युल्स आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स ऑफ द लिव्हर. लिव्हरचं जर आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन घेऊन अभ्यास केला तर ह्या लिव्हरच्या आतमध्ये आपल्याला अनेक हेक्झॅगोनल, अंदाजे षटकोनी आकाराचे स्ट्रक्चर्स दिसतात. यांना हेपॅटिक लोब्युल्स असं म्हटलं जातं. आणि हे हेपॅटिक लोब्युल्स लिव्हरचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स आहेत. म्हणजेच लिव्हरचं जे स्ट्रक्चर आहे हे हेपॅटिक लोब्युल्सने बनलं आहे आणि फंक्शनल युनिट म्हणजे लिव्हरचे जे फंक्शन्स आहेत, लिव्हरचे जे काम आहेत, हे कामं हे हेपॅटिक लोब्युल करतात आणि म्हणून हेपॅटिक लोब्युल्सला आपण स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स ऑफ द लिव्हर असं म्हणत असतो. These hepatic lobules, they are roughly hexagonal in shape. हे अंदाजे हेक्झॅगोनल अशा आकाराचे असतात. म्हणजे बघा, अगदी परफेक्टली जसं तुम्ही जॉमेट्रीमध्ये, भूमितीमध्ये हेक्झॅगोन काढतात, अगदी काटेकोर तशाच आकारात हे लोब्युल्स असतील असं नाही. कदाचित एखादा साईड याच्यामध्ये कमी किंवा जास्तही असू शकेल. मात्र साधारणतः षटकोनी आकाराचे हे हेपॅटिक लोब्युल्स असतात. These hepatic lobules, they are covered by ग्लिसन्स कॅप्सूल. हेपॅटिक लोब्युलच्या भोवती जे कव्हरिंग आहे याला ग्लिसन्स कॅप्सूल असं म्हटलं जातं. हा महत्वाचा पॉइंट आहे ऑब्जेक्टिव्हसाठी. ॲक्च्युली संपूर्ण लिव्हरच्या भोवती जे कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग असतं याला आपण ग्लिसन्स कॅप्सूल असं म्हणतो. आणि या ग्लिसन्स कॅप्सूलचे काही इनर्व्हेशन्स हे लिव्हरच्या आतमध्ये आलेले असतात आणि त्याच्यामुळे हे लिव्हरचं जे आतलं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये अनेक षटकोनी आकाराचे स्ट्रक्चर्स तयार होतात आणि म्हणून प्रत्येक हेपॅटिक लोब्युलच्या सभोवताली सुद्धा आपल्याला हे ग्लिसन्स कॅप्सूल हे दिसत असतं. हे मॅमल्सच्या लिव्हरचं वैशिष्ट्य मानलं जातं. तर हा महत्वाचा पॉइंट आपण लक्षात घ्यायचा आहे MCQ साठी.
At the center of lobule, central vein is present. प्रत्येक लोब्युलच्या सेंटरला, मध्यभागी सेंट्रल व्हेन नावाची एक रक्तवाहिनी ब्लड व्हेसल ही प्रेझेंट असते. At the outer corners of lobule, branches of hepatic portal vein and hepatic artery are present. जे हेपॅटिक लोब्यूल आहे हेक्झॅगोनल आकाराचं, त्याचे जे कॉर्नर्स आहेत 5-6 कॉर्नर्सचे काय असतील, ह्या प्रत्येक ठिकाणी हेपॅटिक पोर्टल व्हेन आणि हेपॅटिक आर्टरी ह्या प्रेझेंट असतात. ही जी हेपॅटिक पोर्टल व्हेन आहे ही नेमकी कुठून आलेली आहे, तर हेपॅटिक पोर्टल व्हेन ही स्टमक, इंटेस्टाईन, स्प्लीन हे जे सगळे ऑर्गन्स आहेत इकडून ब्लड आणते लिव्हरकडे. म्हणजेच आपण जे फूड डायजेस्ट केलं स्टमक आणि इंटेस्टाईनच्या मध्ये, ते ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब झालं आणि हे सर्व ॲब्सॉर्ब फूड आधी पाठवलं जातं लिव्हरकडे आणि हे काम करते हेपॅटिक पोर्टल व्हेन. अत्यंत महत्त्वाची अशी ही ब्लड व्हेसल आहे हेपॅटिक पोर्टल व्हेन. हिने सर्व डायजेस्टेड फूड हे लिव्हरकडे आणलं आणि मग लिव्हरकडून ते पुढे पास केलं जाणार. म्हणजेच जर ह्या फूडमध्ये काही हार्मफुल सबस्टॅन्सेस असतील, काही विषारी द्रव्य असतील, मग ते ड्रग्ज असतील, मेडिसिन्स असतील, अल्कोहोल असेल, हे सगळं आधी लिव्हरकडे येणार ह्या हेपॅटिक पोर्टल व्हेन मार्फत. तसंच जे काही प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स ज्यांचं डायजेशन झालेलं आहे, हे सर्व अन्न घटक, न्यूट्रियंट्स हे सुद्धा आधी लिव्हरकडे येणार आणि मग तिथून ते पुढे पास होणार. म्हणजे जोपर्यंत लिव्हर त्यांना सँक्शन करत नाही आणि पुढे पाठवत नाही तोपर्यंत ते आपल्या पुढच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये जाणार नाहीत. कारण त्याच्यामध्ये काही विषारी द्रव्यही असतील तर त्यांना ह्या लिव्हरमध्ये इनॅक्टिव्ह केलं जातं, निष्क्रिय केलं जातं आणि मग ते पुढे ब्लड सर्क्युलेशनमध्ये पास होतात. तर अशी ही हेपॅटिक पोर्टल व्हेन आहे. तसंच हेपॅटिक आर्टरीची सुद्धा एक ब्रँच प्रत्येक कॉर्नरला ही प्रेझेंट असते. व्हेनमध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड आहे आपल्याला माहिती आहे, आर्टरीमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. हे दोन्ही ब्लड ह्या लिव्हरकडे ह्या हेपॅटिक लोब्युल्सच्या कॉर्नरला आणले जातात आणि मग तिथून ते सेंट्रल व्हेनच्या दिशेने पाठवले जातात. ते आपण डायग्राममध्ये बघूया. बघा, ह्या डायग्राममध्ये आपण लिव्हर दाखवलेला आहे. पूर्ण लिव्हर अशा प्रकारचा आहे. हा एक लोब, हा दुसरा लोब. दोन्ही लोब एकसारख्या आकाराचे नाहीत आणि त्याचा जो रंग आहे हाही आपण लक्षात घ्यायचा. ब्राऊन, रेड अशा प्रकारचं हे लिव्हर असतं. आता ही जी दुसरी डायग्राम आहे ही आहे हेपॅटिक लोब्युलची. साधारणतः हेक्झॅगोनल आकाराचं हे हेपॅटिक लोब्युल आपल्याला दिसतं. इथे सेंटरला ज्या ठिकाणी माझा पॉइंटर आहे, इट इज द सेंट्रल व्हेन. इथे आपण लेबल दिलेलं आहे सेंट्रल व्हेन. ही सेंटरला आहे. म्हणजे बघा, प्रत्येक हेपॅटिक लोब्युलच्या सेंटरला काय आहे? सेंट्रल व्हेन. नंतर हे त्याचे कॉर्नर्स, हे जे सगळे त्याचे कोपरे आहेत, ह्या ठिकाणी आहेत 3 प्रकारच्या व्हेसल्स. एक आहे बघा ब्रँच ऑफ हेपॅटिक पोर्टल व्हेन, एक आहे ब्रँच ऑफ हेपॅटिक आर्टरी आणि एक आहे ब्रँच ऑफ इंटरलोब्युलर बाईल डक्ट. आता आपण अगोदर दोघांचा विचार करूया. आर्टरी आणि व्हेन जे असतात यांनी जे ब्लड आणलेलं आहे ते ब्लड ह्या ठिकाणी ह्या ज्यामध्ये जागा दिसत आहेत यांना म्हणतात हेपॅटिक सायन्यूसॉइड्स किंवा ब्लड सायन्यूसॉइड्स. या ठिकाणी हे ब्लड सगळं ओतलं जातं, जमा केलं जातं आणि ते आतल्या दिशेने वाहून नेलं जातं आणि आतले इथे कुठे ते सगळं
ओतलं जाणार, जमा केलं जाणार या सेंट्रल व्हेनमध्ये. म्हणजेच बघा ब्लड सप्लाय कसा आहे या ठिकाणी, बाहेरच्या बाजूने, पेरिफेरीच्या बाजूने सेंटरकडे, म्हणजेच याला आपण सेंट्रीपेटल असं म्हणतो, सेंटरकडे जाणार असा हा ब्लड फ्लो आहे. याच्या उलट हा जो बाईल डक्ट या ठिकाणी आपण दाखवलाय, ह्याच्यामध्ये सेल्स दिसत आहेत आपल्याला. ह्या छोट्या छोट्या आकाराच्या खूप सेल्स आहेत बघा, एका रांगेत ह्या सगळ्या सेल्स अरेंज झालेल्या आहेत अशा पद्धतीने. ह्या सेल्सला म्हणतात हेपॅटोसाइट्स, आणि ह्या हेपॅटोसाइट्स अशा एका रांगेत अरेंज आहेत, म्हणून यांना म्हणतात हेपॅटिक कॉर्ड्स. या ठिकाणी हेपॅटिक शब्द आपल्याला वारंवार येतोय. हेपॅटिक शब्दाचा मिनिंग आपण लक्षात घ्यायचा. हेपॅटिक शब्द आला म्हणजे ती गोष्ट लिव्हरशी संबंधित असली पाहिजे. हेपॅटिक आर्टरी असो, हेपॅटिक व्हेन असो, हेपॅटोसाइट असो, हेपॅटिक कॉर्ड असो, हेपॅटिक सायनोसाइड असो, प्रत्येक ठिकाणी हेपॅटिक शब्द येतोय. हेपॅटिक मीन्स लिव्हर. तुम्हाला मी लिस्ट बनवायला सांगितली आहे शब्दांच्या अर्थांची. इथे आपण हा एक शब्द अजून ऍड करून घ्यायचा आहे, आणि ऍड आपण केला की नाही हे मला कमेंटमध्ये तुम्ही कळवताय. तर हेपॅटिक मीन्स लिव्हर. लिव्हर मधले लोब्युल्स आहेत म्हणून यालाही आपण काय म्हटलं, हेपॅटिक लोब्युल. आता आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. मग ह्या डायग्राममध्ये पुढचं मी काय पॉईंट सांगितला की हेपॅटोसाइट्स नावाच्या ह्या सेल्स आहेत आणि ह्या एका रांगेत अरेंज आहेत, म्हणून यांना आपण हेपॅटिक कॉर्ड असं म्हणतो. कॉर्ड म्हणजे एका सरळ रेषेत किंवा आपण दोरी किंवा वायर याला कॉर्ड म्हणतो, तसं ह्या कॉर्ड प्रमाणे ह्या सेल्स अरेंज झालेल्या आहेत, म्हणून यांना हेपॅटिक कॉर्ड्स असं म्हटलं जातं. बघूया पुढचा पॉइंट. इनसाइड द हेपॅटिक लोब्यूल hepatocyte cells are present. Hepatocyte cells are arranged in rows called hepatic cords. आता आपण हे सर्व डायग्राम मध्ये बघितलेलं आहे. In between hepatocytes, bile canaliculi are present. हेपॅटोसाइट्सच्या मध्ये, दोन हेपॅटोसाइट्सच्या मध्ये बाईल कॅनॅलिक्युलाय ह्या प्रेझेंट असतात. पुन्हा मी दुसऱ्या डायग्राम मध्ये हे बाईल कॅनॅलिक्युलाय तुम्हाला दाखवेल. हेपॅटोसाइट पासून जे सिक्रेशन तयार होतं याला आपण बाईल असं म्हणतो. लिव्हर पासून तयार होणारं सिक्रेशन म्हणजे बाईल, आणि हे बाईल लिव्हर तयार करतं. म्हणजेच कोण तयार करतं? लिव्हर मध्ये असलेल्या सेल्स. कोणत्या? हेपॅटोसाइट्स. हेपॅटोसाइट्स secrete bile. The spaces between hepatic cords are called sinusoids. आपण आता डायग्राम मध्ये बघितलं की दोन हेपॅटिक कॉर्डच्या मध्ये ज्या स्पेसेस आहे ज्याच्यामध्ये ब्लड असतं याला सायनुसॉइड्स असं म्हटलं जातं. याला ब्लड सायनुसॉइड्स हे आपण म्हणू शकतो, किंवा हेपॅटिक सायनुसॉइड्स असे आपण म्हणू शकतो. सायनुसाइड्स ओपन इनटू सेंट्रल व्हेन. बघा कॉर्नरवरती हेपॅटिक पोर्टल व्हेन आणि हेपॅटिक आर्टरीच्या ब्रँचेस आहेत. त्यांनी ब्लड ह्या हेपॅटिक लोब्युलकडे आणलं. ते ब्लड कुठे ओतलं गेलं? या सायनुसाइडमध्ये. सायनुसाइडने हे ब्लड कोणत्या दिशेने ते घेऊन जाणार? तर सेंट्रल व्हेनकडे. तसंच या सायनुसाइड्समध्ये कफर सेल्स ह्या प्रेझेंट असतात. त्या अतिशय महत्त्वाचं काम करणाऱ्या सेल्स आहेत आपल्या लिव्हर मधल्या कफर सेल्स, आणि यांचं मुख्य काम म्हणजे फॅगोसायटोसिस. म्हणजेच काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या ब्लडमध्ये असतील किंवा काही डेड आरबीसीज असतील, त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम या कफर सेल्स करत असतात. आणि ज्या पद्धतीने त्या डिस्ट्रॉय करणार आहेत ह्या डेड सेल्सला, आरबीसीजला किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सला, त्या प्रोसेसला आपण फॅगोसायटोसिस असं म्हणतो. जसं आता ह्या कफर सेल म्हणजे दीज आर द मॉडिफाईड
मॅक्रोफाज, मोनोसाइट्स और न्यूट्रोफिल्स ज्या फॅगोसायटोसिसचं काम करतात. म्हणजेच आपल्याला याच्यापूर्वी एक बेसिक नॉलेज माहीत असेल की आपल्या ब्लडमध्ये ज्या व्हाईट ब्लड सेल्स आहेत, ज्या पांढऱ्या पेशी आहेत, ह्या रोगजंतूंना मारण्याचं काम करतात. एवढं आपण प्रत्येकाने ऐकलेलं असेल. तर ह्या व्हाईट ब्लड सेल्सचंच मॉडिफिकेशन होऊन या कफर सेल्स तयार झालेल्या असतात. फॅगोसायटोसिस म्हणजे काय ते आपण ह्या GIF मध्ये बघू शकता. बघा, ही एक सेल आहे आणि हा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. बघा, हा मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला ह्या सेलने गिळून टाकलं, खाऊन टाकलं. म्हणून ह्या प्रोसेसला म्हणतात फॅगोसायटोसिस. हा शब्द आपल्याला नेहमीसाठी माहीत पाहिजे. आपल्याला बायोलॉजीमध्ये अनेक वेळा हे शब्द रिपीट होत असतात. बरं, आता पुन्हा मी एक तुम्हाला 3 डायमेन्शनल अशा प्रकारचं स्ट्रक्चर ह्या हेपॅटिक लोब्युलचं दाखवतो. हा पण कॉर्नर दाखवला या ठिकाणी. ही हेपॅटिक पोर्टल व्हेनची ब्रँच, ही हेपॅटिक आर्टरीची ब्रँच आणि हा बाईल डक्ट. आणि हे 3 असतात. प्रत्येक कॉर्नरला आपण 3 स्ट्रक्चर हे दाखवलेत, म्हणून याला ट्रायड असं म्हटलं जातं. काही वेळेला इथे लिम्फ व्हेसल पण असतं, तेव्हा त्याला टेट्रॅड असं म्हटलं जाणार. तर ही व्हेन आणि ही आर्टरी, या दोघांचं ब्लड बघा, इथे हे ब्लड आणलं जाणार, इकडे हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आणलं जाणार. दोन्ही ब्लड ऑक्सिजनेटेड हे आर्टरीकडून आलं आणि हे ब्ल्यू कलरचं डिऑक्सिजनेटेड हे व्हेनकडून आलं. हे दोन्ही ब्लड्स इथे मिक्स झाले आणि मग हे ब्लड इकडे पुढे नेलं जाणार कोणाकडे? दिस इज द सेंट्रल व्हेन. म्हणजे बघा, कॉर्नरच्या बाजूने, पेरिफेरीच्या बाजूने ब्लड कुठे जाते? सेंटरच्या दिशेने. म्हणून ब्लड फ्लो कसा आहे हेपॅटिक लोब्युलमध्ये? सेंट्रीपेटल. आता हे जे बाईल डक्ट आहे, ह्या हेपॅटोसाइट सेल्स, ह्या पूर्ण ज्या रांग आहेत बघा, ही पूर्ण रांग सेलची, ही पूर्ण रांग, ह्या सगळ्या सेल्स आहेत. ही दुसरी रांग, ह्या हेपॅटिक कॉर्ड्स आणि त्याच्यातली एक सेल म्हणजे हेपॅटोसाइट. ह्या 2 सेलच्या मधून हा बाईल डक्ट असा आला ह्या ठिकाणी. हे बाईल इकडे आणलं जातं. म्हणजे बाईलचा फ्लो कसा आहे? सेंटरकडून पेरिफेरीकडे, म्हणजे सेंट्रीफ्युगल. 2 शब्द आपण ऐकलेत फिजिक्समध्ये, सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल. हे बाईल कॅनॅल्युक्युलाय कशा असतात बघा. आता ह्याच्यातलीच ही एवढा भाग इकडे आपण एनलार्ज केला. या हेपॅटोसाइट्स इकडनं, ही मधली जी जागा आहे, ही मधली जागा म्हणजे काय? सायनुसॉइड, ही ब्लड सायनुसॉइड. याच्यामध्ये ही कफर सेल, या आपण मध्ये कफर सेल दाखवल्या आहेत. आणि ह्या 2 सेलच्या मध्ये बघा, दोन हेपॅटोसाइटच्या मध्ये इथे अशा प्रकारे त्याचं जे सेल मेम्ब्रेन असतं ते थोडंसं कॉन्केव्ह झालंय, याचंही असं थोडंसं कॉन्केव्ह झालंय. आणि इथे जे बाईल तयार केलं जाणार ते बाईल ह्या ठिकाणी ओतलं जाईल आणि हे सगळे कॅनॅलिक्युला एकत्र जोडले जाऊन तयार होणार बाईल डक्ट. तर ह्या हेपॅटोसाइट अतिशय मॅजिकल अशा प्रकारचे हे सेल्स असतात. प्रचंड प्रकारचे कामं ह्या हेपॅटोसाइट सेल्स करू शकतात. त्यांची ही मधली बाजू एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मधली, ही ब्लडच्या कॉन्टॅक्ट मधली आणि ही बाहेरची बाजू, ह्या सर्व बाजूंचे विशिष्ट असे फीचर्स आहेत. ह्या मधल्या ठिकाणाहून बाईल जमा होणार. आता ह्या ज्या ब्लड सायनुसाइडची त्याची जी बाजू आहे, इथे आपल्याला ह्या मायक्रोविलाय दिसतात. ह्याच्यामुळे काय होणार? ह्या ब्लड मधले पदार्थ, जे ब्लड स्टमक इंटेस्टाईन कडूनही आलेलं आहे, याच्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट असतील त्यांना ऍब्सॉर्ब करण्याचं काम ह्या हेपॅटोसाइट करतील.
म्हणजे ब्लडमधून ते सगळं पचलेलं अन्न परत ह्या हेपॅटोसाइटमध्ये आलं आणि मग तिथे ठरवलं जाईल की याला काय करायचं. ग्लुकोज असेल तर काही ग्लुकोज ब्लडमधून पुन्हा पुढे पाठवलं जाणार आणि जे जास्तीचं ग्लुकोज असेल ते मात्र हेपॅटोसाइट सेल्स स्वतःमध्ये जमा करून ठेवतील ग्लायकोजेनच्या फॉर्ममध्ये. म्हणजे आपण जेवढं ग्लुकोज खाल्लेलं आहे त्याच्यातलं आवश्यक तेवढं ग्लुकोज ब्लडमध्ये राहू दिल्यानंतर जे जास्तीचं ग्लुकोज असेल ते हेपॅटोसाइट म्हणजेच लिव्हरमध्ये साठवलं जातं. कशाच्या स्वरूपात? ग्लायकोजेनच्या स्वरूपामध्ये. तसंच आपण जे अन्न खाल्लंय याच्यामध्ये लिपिड्स किंवा फॅट्स आहेत ते पण ह्या ठिकाणी काही प्रमाणात साठवले जातात हेपॅटोसाइट्समध्ये. त्याचप्रमाणे जे अमायनो ॲसिड्स असतात, जे जास्तीचे अमायनो ॲसिड्स असतील त्यांचं डिअमायनेशन ह्या हेपॅटोसाइट सेल्समध्ये केलं जातं आणि अमायनो ॲसिडचं डिअमायनेशन झाल्यानंतर तयार होतो अमोनिया आणि ह्या अमोनियापासून पुढे तयार केला जातो युरिया. हे आपण एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन ह्या टॉपिकमध्ये अभ्यासलेलं आहे की युरिया हा लिव्हरमध्ये तयार होतो. लिव्हरमध्ये कोणत्या सेल्समध्ये तयार होणार? लिव्हरमधल्या सगळ्यात प्रमुख सेल्स म्हणजे हेपॅटोसाइट सेल्स. इतर पण काही सेल्स त्या ठिकाणी आहेत, मात्र सगळ्यात जास्त संख्येने कोणत्या सेल्स आहेत? हेपॅटोसाइट सेल्स. तर ह्या हेपॅटोसाइट सेल्समध्ये युरिया तयार करण्याचं काम केलं जातं. तसंच काही प्रकारचे सिक्रेशन्स, एक बाईल आहे, त्याचप्रमाणे काही ब्लड प्रोटीन्स असतील, काही व्हिटॅमिन्स असतील, हे सर्व तयार करण्याचं काम या हेपॅटोसाइट सेल्स करत असतात. ही जी डायग्रॅम आहे ही तुम्हाला अंडरस्टँडिंगच्या दृष्टीने म्हणून आपण ही डायग्रॅम ह्या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे. प्रत्यक्षात आपल्याला ही डायग्रॅम स्केच करत बसण्याची काही गरज नाही, फक्त आपण हे समजून घ्यायचं आहे. In between two lobes of the liver, a small muscular sac-like structure is present, which is known as the gallbladder. लिव्हरच्या दोन लोबच्या मध्ये एक छोटंसं सॅक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, याला गॉल ब्लॅडर असं म्हटलं जातं. बाईल इज स्टोअर्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड इन द गॉल ब्लॅडर. या गॉल ब्लॅडरचं काम काय? तर याच्यामध्ये जे लिव्हरने बाईल तयार केलं आहे ते ह्या ठिकाणी साठवलं जातं, त्याला कॉन्सन्ट्रेट केलं जातं आणि मग त्या बाईलमधून त्या गॉल ब्लॅडरमधून हे बाईल पुढे वाहून नेलं जाणार. ते कुठे जातं हेही आपण बघणार आहोत. The duct from gallbladder is called cystic duct. This is the important point, hence it is highlighted. गॉल ब्लॅडर पासून जो डक्ट तयार झाला, जो ते बाईल वाहून नेणार आहे, ह्या डक्टला म्हणायचं सिस्टिक डक्ट. आता आपण हे डक्ट सिस्टीम कशी आहे ते बघूया. ॲक्च्युली जेव्हा आपण स्मॉल इंटेस्टाईन हा टॉपिक अभ्यासला तेव्हा आपण हे सगळं अभ्यासलेलं आहे, मात्र तरी पुन्हा एकदा ते आपण रिपीट करूया. Two ducts, right and left hepatic ducts, arise from two lobes of the liver. लिव्हरच्या दोन लोब पासून दोन डक्ट तयार झाले, राईट हेपॅटिक डक्ट आणि लेफ्ट हेपॅटिक डक्ट. नंतर हे दोन्ही डक्टचं काय झालं? दे युनाइट टू फॉर्म कॉमन हेपॅटिक डक्ट. दोन्ही डक्ट एकत्र येऊन तयार झाला कॉमन हेपॅटिक डक्ट. नंतर कॉमन हेपॅटिक डक्ट अँड सिस्टिक डक्ट दे युनाइट टू फॉर्म कॉमन बाईल डक्ट. आता तयार झाला कॉमन बाईल डक्ट. हेपॅटिक डक्ट सुद्धा काय वाहून आणतायत? बाईल. सिस्टिक डक्ट सुद्धा काय वाहून आणतोय? बाईल. फक्त सिस्टिक डक्ट मधलं बाईल हे थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड आहे. मग 3 डक्ट होते, राईट हेपॅटिक, लेफ्ट हेपॅटिक डक्ट.
दोघांनी बाईल आणलं वाहून. तसंच गॉल ब्लॅडरकडून आला सिस्टिक डक्ट, त्याने पण बाईल आणलं आणि मग हे सगळे डक्ट एकत्र येऊन तयार झाला कॉमन बाईल डक्ट. कॉमन बाईल डक्ट then unites with pancreatic duct to form hepatopancreatic duct. हा कॉमन बाईल डक्ट पुढे कोणाला जॉईन होतो? पॅनक्रियाटिक डक्टला, आणि दोन्ही डक्ट एकत्र येऊन तयार झाला हेपॅटो, लिव्हरकडून येणारा म्हणून हेपॅटो, आणि दुसरा पॅनक्रियाकडून येणारा म्हणून पॅनक्रियाटिक. असा हा आहे हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. हा हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट ओपन्स इनटू द डिओडिनम, आणि हा डिओडिनम मध्ये ओपन होतो. आणि त्याचं जे ओपनिंग असतं त्या ठिकाणी एक स्पिंक्टर असतं. त्या स्पिंक्टरला एक विशिष्ट असं नाव आहे. हे नावही आपण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, जे आपण याच्या आधीच्या टॉपिकमध्ये अभ्यासलेलं होतं. आता बघा, पुन्हा आपण डायग्रामच्या साहाय्याने बघू. हे लिव्हरकडून 2 डक्ट आले, राईट आणि लेफ्ट हेपॅटिक डक्ट. हे गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडरकडून आला हा सिस्टिक डक्ट, हे याला नाव आहे सिस्टिक डक्ट. हे दोन्ही एक बघा, हे राईट आणि लेफ्ट एकत्र येऊन कॉमन हेपॅटिक डक्ट तयार झाला. कॉमन हेपॅटिक डक्ट पुढे कोणाला जॉईन झाला? सिस्टिक डक्टला. आणि मग आता काय तयार झाला? बाईल डक्ट, कॉमन बाईल डक्ट. हा कॉमन बाईल डक्ट पुढे हा आहे पॅनक्रियाटिक डक्ट, हा पॅनक्रियाटिक डक्ट. कॉमन बाईल डक्ट आणि पॅनक्रियाटिक डक्ट एकत्र आले आणि हा तयार झाला हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. आणि हा ओपन झाला, हे काय? डिओडिनम, सी शेप. या ठिकाणी हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट हा ओपन होतो. आता आपण बाईल म्हणजे काय ते बघूया. तर बाईल हे लिव्हर पासून तयार होणारं सिक्रेशन आहे. इट इज अल्कलाइन इन नेचर. हे अल्कलाइन असतं. याचा पीएच जवळपास 8.0 इतका आहे, म्हणजे हे 7 पेक्षा जास्त आहे याचा पीएच, म्हणजे हे अल्कलाइन आहे. डेली सिक्रेशन ऑफ बाईल इज अबाउट 700 ml to 1 liter. साधारणतः 1 लिटरच्या जवळपास बाईल हे दररोज आपल्या लिव्हर पासून तयार होत असतं. दिस बाईल इज ग्रीनिश येलो इन कलर. हे हिरवट पिवळसर अशा रंगाचं आहे. बाईल हे अल्कलाइन आहे, हे लक्षात घ्यायचं. पॅनक्रियाटिक ज्यूस हा सुद्धा अल्कलाइन आहे, आणि हे सर्व दोन्ही सिक्रिशन्स हे डिओडिनम मध्ये आणले गेले. डिओडिनम मध्ये जे फूड आलेलं आहे स्टमक कडून, हे ऍसिडिक होतं, आणि म्हणून त्या फूडला आता आपल्याला करायचं आहे न्यूट्रल. मग ऍसिडला न्यूट्रल करायचं असेल तर कोणाची गरज लागणार? अल्कलीची. म्हणून हे अल्कलाइन सिक्रेशन्स या ठिकाणी तयार झालेत. हे फूड जर ऍसिडिकच राहिलं डिओडिनम मध्ये आल्यानंतर सुद्धा, तर त्याचं डायजेशन होऊ शकणार नाही. कंपोजिशन ऑफ बाईल. बाईलमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत, त्याचे कंटेंट्स काय आहेत, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. NCERT बुकमध्ये हा पॉईंट आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये आहे बाईल पिगमेंट्स. बाईल पिगमेंट्स पुन्हा 2 असतात, बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन. ज्या डेड आरबीसी आहे त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं, आपल्याला माहिती आहे. ह्या डेड आरबीसीजला डिस्ट्रॉय करून त्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिन आहे त्याचं डिग्रेडेशन करून हे पिगमेंट तयार केले जातात, बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन. तसंच बाईल सॉल्ट्स बाईलमध्ये आहेत. बाईल सॉल्टचे काही नावं आपण बघू. सोडियम ग्लायकोकोलेट, सोडियम टॉरोकोलेट आणि सोडियम बायकार्बोनेट. तिसरा कॉम्पोनंट आहे बाईलचा, तो म्हणजे कोलेस्टेरॉल, नंतर फॉस्फोलिपिड्स. तर असे 4 कॉम्पोनंट्स बाईलमध्ये आहेत.
बाईल पिगमेंट्स, बाईल सॉल्ट्स, कोलेस्टेरॉल आणि फॉस्फोलिपिड्स, बट इट डू नॉट कंटेन एनी डायजेस्टिव्ह एन्झाईम. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एन्झाईम मात्र नसतं. हाही पॉईंट आपण लक्षात घ्या. म्हणजे बाईल हे फूड डायजेशनचं काम करणार नाही, फूडला ते न्यूट्रल करेल, किंवा जे लिपिड्स असतील फूडमधले त्यांना डायजेशन करण्याच्या लायक ते बनवेल, मात्र स्वतः बाईल कोणत्याही अन्नपदार्थाचं डायजेशन करत नसतं. आपण फंक्शन्सला एकदा पुन्हा रिवाइज करूया. पहिलं फंक्शन लिव्हरचं म्हणजे बाईल सिक्रिशन, हे सगळ्यात प्रमुख काम बाईल तयार करणे. नंतर स्टोरेज ऑफ ग्लायकोजेन. बघा, मी हे सगळं याच्या आधी एक्सप्लेन केलंय की जे जास्तीचं ग्लुकोज असेल आपल्या ब्लडमध्ये, त्या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजेनमध्ये केलं जातं आणि ते लिव्हरमध्ये साठवलं जातं. तसंच जे जास्तीचे फॅट्स आहेत यांनाही लिव्हरमध्ये साठवलं जातं. मात्र जे प्रोटीन्स आहेत, अमायनो ॲसिड्स आहेत, हे साठवले जात नाहीत. जे जास्तीचे अमायनो ॲसिड असतील त्यांचं डिअमायनेशन केलं जातं लिव्हरमध्ये आणि त्याच्यापासून तयार केला जातो अमोनिया आणि त्याच्यानंतर युरिया. म्हणजे युरिया सिंथेसिस, इट इज ऑल्सो द व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द लिव्हर. देन डिटॉक्सिफिकेशन. जर आपल्या फूडमध्ये काही टॉक्सिक सबस्टॅन्सेस असतील, तुम्ही म्हणाल की कोणते टॉक्सिक सबस्टॅन्सेस असणार आहेत, तर आपण जे काही मेडिसिन्स घेतो सर्व हे टॉक्सिक सबस्टॅन्सेस आहेत. सर्व मेडिसिन म्हणजे टॉक्सिक आहेत. अल्कोहोल हे टॉक्सिक आहे. जर कोणी अल्कोहोल दारू पित असतील, हे टॉक्सिक आहे आपल्या शरीरासाठी, ते काही आपलं फूड नाही. त्याच्यामुळे जर एखादी व्यक्ती जेवढं जास्त दारू पित असेल तेवढं त्याचं लिव्हर खराब होण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण लिव्हरवरती त्याचा ताण पडणार आहे. एक आपण ऐकलेलं असतं की दारू पिल्यामुळे लिव्हर खराब होतं. एक कॉमन स्टेटमेंट आपण समाजामध्ये ऐकतो. मग काय संबंध आहे नेमका या अल्कोहोलचा आणि लिव्हरचा? तर हे सर्व अल्कोहोल स्टमक इंटेस्टाईन मधून ॲब्सॉर्ब केल्यानंतर ते लिव्हरकडे येणार आहे आणि परिणामी लिव्हरचं काम हे वाढणार आहे. त्याच्यामुळे लिव्हर हे लवकर खराब होईल. तसंच आपण जे काही अन्नपदार्थ खातो याच्यामध्ये जर काही विषारी द्रव्ये असतील, उदाहरणार्थ काही कीटकनाशक आपण आपल्या पिकांवरती, फळांवरती, भाज्यांवरती फवारतो, तर ह्या पोल्युशनमुळे काही विषारी पदार्थ आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यांचे डिटॉक्सिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि अगदी क्वचित प्रसंगी एखादी व्यक्ती असेल ती स्वतःहून एखादं टॉक्सिन पित असेल, विष पिऊन घेत असेल, तर त्यालाही डिटॉक्सिफाय करण्याचा प्रयत्न लिव्हरच करणार आहे. म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन हे लिव्हरचं एक अतिशय महत्त्वाचं काम आहे. नंतर ब्रेकडाऊन ऑफ आरबीसीज. स्प्लीनकडून जे रक्त येतं लिव्हरकडे, तर याच्यामध्ये डेड आरबीसीज असतात. त्या डेड आरबीसीजचं ब्रेकडाऊन करण्याचं काम सुद्धा लिव्हर करत असतं. आणि याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा अनेक फंक्शन्स लिव्हरचे आहेत. काही प्रकारचे व्हिटॅमिन्स तयार करणे, काही प्रकारचे प्रोटीन्स तयार करणे, मग ते अँजिओटेन्सिनोजेन सारखं घटक असेल तो तयार करणे, काही इतर अजून ब्लड प्लाझ्मा प्रोटीन्स तयार करणे, हे लिव्हरचे कामं आहेत. बघा, मग आजच्या लेक्चरमध्ये आपण लिव्हरबद्दल अतिशय सखोल अशी माहिती घेतलेली आहे. मात्र जे पॉइंट्स आपल्याला स्क्रीनवरती दिसलेत, हे पॉइंट्स आपण चांगले तयार करा. जे आपल्याला ऐकायला मिळालं हे आपल्याला
कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी एक जास्तीची माहिती म्हणून आपण हे सगळं एक्सप्लेन केलं. हे आपल्या नॉलेजच्या आणि कन्सेप्ट बिल्डिंगच्या दृष्टीने. मात्र परीक्षेच्या दृष्टीने कारण शेवटी आपल्याला परीक्षा द्यायची आहे, तर परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचं असणार आहे जे पॉईंट्स आपल्या स्क्रीनवरती दिसलेत ते. तर मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये आपण माहिती घेणार आहोत तिसऱ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह ग्लँडची, ती म्हणजे पॅनक्रियाज. तोपर्यंत गुड बाय. आपले लेक्चर्स एन्जॉय करत चला, नॉलेज मिळवत चला आणि व्हिडिओला लाईक करत चला. नमस्कार.